गेले 3 दिवसापासून आमचे मित्र अनिलजी गायकवाड, भरतजी मोरे, विनायकजी भगत हे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांचं जे म्हणणं आहे की कोपरगाव शहरामध्ये जे ड्रेनेजचं काम चालू आहे त्या ड्रेनेजचं काम इस्टिमेटप्रमाणे व्हावं आणि कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांचंही म्हणणं आहे की जे ड्रेनेजचं काम असेल ते उत्कृष्ट व्हावं, कारण निधी आणण्यासाठी आमदार साहेबांनी अतोनात प्रयत्न केलेले आहे आणि त्याचं काम हे इस्टिमेटप्रमाणे झालं पाहिजे हे आमदार साहेबाचं आणि इथल्या नागरिकांचं सर्वांचं म्हणणं आहे। परंतु इलेक्शनच्या काळामध्ये ते काम चालू झालेलं आहे, त्याचं टेंडर इलेक्शनच्या आधी चालू झालं होतं आणि ते काम इलेक्शनमध्ये चालू झालं आणि त्याच्यामध्ये त्या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे की इस्टिमेटप्रमाणे काम नाही, त्याची चौकशी शिवसाहेबांनी करावी। आत्ताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहे, 1 महिना झालेला आहे, त्यांनीसुद्धा त्या कामावर लक्ष देऊन ते काम इस्टिमेटप्रमाणे केलं पाहिजे। परंतु कोपरगाव शहराचे जे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे, जनतेने त्यांना जो या शहराचा विकास करण्यासाठी जो कौल दिलेला आहे त्याचं भान राखून नगराध्यक्ष साहेबांनी त्या ड्रेनेजवरती लक्ष दिलं पाहिजे। नुसत्या शिट्ट्या मारून कोपरगावचा विकास होणार नाही। जर तुम्ही शिट्ट्याच वाजवत बसले तर या कोपरगावची पिपाणी वाजायला वेळ लागणार नाही। म्हणून आमची विनंती आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक हा जो विकास करण्यासाठी सक्षम आहोत, परंतु जर शिवसाहेब असतील, नगर परिषदेचे जे कर्मचारी असेल, यांच्याकडून जर त्या ड्रेनेजचं काम पूर्ण होत नसेल, उत्कृष्ट दर्जाचं होत नसेल, तर त्यांनी ते काम महाराष्ट्र प्राधिकरण यांच्याकडे सुपूर्द करावं। त्याच्यासाठी आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही ते काम उत्कृष्ट दर्जाचं करूनच घेऊ। परंतु पुन्हा एकदा नगराध्यक्ष साहेबाला माझी विनंती आहे का शिट्ट्या मारू नका, शिट्ट्या मारून कोपरगावचा विकास होणार नाही। ही पुन्हा मी विनंती का करतो, कारण 1 महिना झाला, 1 महिन्यापासून त्या कामावर लक्ष नाही। जर जनतेने तुम्हाला निवडून दिलं ते काम करा ना, का सामाजिक कार्यकर्त्यांवर उपोषण करायची वेळ येते? आज 3रा दिवस आहे, ते उपोषण तुम्ही 1 दिवसात मागे घ्यायला पाहिजे होतं, त्यांना आश्वासित करायला पाहिजे होतं, परंतु तसं तुम्ही काहीच केलं नाही। म्हणजे सामाजिक कार्यकर्ते उपोषण करून मेले तरी चालेल, हे असं करू नका। जनतेने जे तुम्हाला कौल दिला त्याचं भान राखा आणि शहराचा विकास करा, एवढंच बोलतो, इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।